बऱ्याच दिवसांनी आवडीचं काम म्हणजेच रेस्क्यू ऑपरेशन. बिल्डिंग जवळ एक कॅट आहे. माहीत नाही त्याला पायावरती कोणी अटॅक केला आहे की प्राण्यांनी चावलं आहे की दगड वगैरे लागला आहे, पण जखम झाली. तर त्याला खाण्यासाठी आता झिंगा दिला आहे, सुकी मच्छी. आणि प्रयत्न असेल की त्याच्या जखमेवरती थोडीशी हळद लावायची. बघा तो पाय दिसतो तो. हा माझा शिल्प बाजूवाला ज्याने ही माहिती दिली, माझं पिल्लू. तो आता कॅमेरामॅन असणार आहे. मग आता कॅमेरा घे, आम्ही ट्राय मारतो. ओके, लेट्स गो. सुरुवातीला आम्ही त्याच्याबरोबर मैत्री करायचा प्रयत्न केला, जेणेकरून तो आम्हाला कोऑपरेट करेल. आणि आमची गट्टी थोड्याच वेळा जमली. जखम थोडी मोठी होती, त्यामुळे हळद भरताना या जीवाला झोंबत होतं. पण इतकं असून सुद्धा तो आमच्यावरती अजिबात अटॅक करत नव्हता. प्राण्यांना ना टच सेन्स असतो. स्पर्शातून त्यांना कळतं कोणापासून आपल्याला हानी आहे आणि कोणी आपला मित्र. युजली प्राण्यांना जेव्हा जखम होते ना, तेव्हा ती चाटून ती जखम बरी करतात. पण अनफॉर्च्युनेटली जेव्हा ज्या जागेवरती त्याची जीभ जात नाही, तिथे भीती असते की तिथे छोटे छोटे किडे होते. तर आपण सगळ्यात उत्कृष्ट अशी हळद प्रत्येक जखमेवरची जे एक बेसिक औषध आहे ते आपण लावलं आहे, जेणेकरून तिथे माशा त्यांना त्रास देणार नाही आहे. आणि त्याच्या आजूबाजूच्या जागेवरती आहे ना निर्गिली ऑइल आहे. निर्गिली ऑइल आपण टाकतो, जेणेकरून कुठल्याही माशा त्या जवळ येत नाही आहेत. तर जखम एवढी मोठी नाही आणि फ्रॅक्चर नाही आहे. मला वाटतं 2-3 दिवस हा सेम प्रयत्न केला तर ही जखम बरी होईल. आणि त्यात मांजर खूप फ्रेंडली आहे. नाही तर आतापर्यंत दुसरा एखादा कुठला प्राणी असता तर आता आपल्यावरती अटॅक केला असता. तर तुम्ही ही गोष्ट करताय तर काळजीपूर्वक करा, कारण की प्राण्यांचं नखं दात लागले तर तुम्हाला रेबीज व्हायची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना या गोष्टीची सवय नाही त्यांनी हा प्रयत्न करू नका. युजली जवळपासच्या प्राणीमित्र जे संघटना आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा. पण हे बाळ खूप खूप गोड आहे. हे त्यालाही काही इजा करून देत नाही आणि मेन म्हणजे आपली खूप काळजी घेते. माझा प्रयत्न आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा.